डेट होती 4 जून 2023. हा दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार होता आणि येणार होता असं घेऊन जे भरपूर विद्यार्थ्याच्या मनामधील आणि भरपूर पॅरेंटच्या मनामधील जे स्वप्न होतं त्या स्वप्नाला धुळीस मिटवण्यासाठी हा दिवस उगवला होता. दररोजच्या दिवसासारखे नीटचे कॅन्डिडेट ज्यांनी 1 महिन्याखाली नीटची एक्झाम दिली आहे ते आपला दिवस घालवत होते. त्यांना माहीतच नव्हतं की त्यांचा हा दिवस कशासाठी उलटला आहे. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच स्वप्न होतं की आपण आता नीटची एक्झाम दिली आणि आपण डॉक्टर होणार. ह्या आशेने ते आपले प्रत्येक दिवस आनंदाने घालवत होते आणि मिळालेल्या दिवसाचा पुरेपूर हॉलिडेसारखा वापर करत होते. त्यांच्या लक्षातच नव्हतं किंवा त्यांच्या मनामध्येच आलं नव्हतं की 4 जून 2024 हा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस म्हणून उगवेल. हा दिवस काळा दिवस त्या विद्यार्थ्यासाठी होता जे विद्यार्थी मिडल क्लास घराण्यातले आहेत किंवा चांगल्या घराण्यातले असतील पण त्यांचे मार्क 500 ते 550 या दरम्यान येत होते. त्यांनी आपली ॲन्सर की चेक केली तर त्यांना असं समजलं की आपले मार्क 500 ते 550 या दरम्यान येतील. पण त्यांनी त्यासाठी डिमोटिवेट न होता स्वतःला धीर दिलता की चला गव्हर्मेंट MBBS नाही तर गव्हर्मेंट BMS तर भेटेल. ह्या आशेने ते आपला दररोजचे दिवस आनंदात घालत होते. पण 4 जून 2024चा दिवस होता नीट एक्झाम रिझल्टचा. नीट एक्झामचा रिझल्ट 14 जून 2024ला होणार होता पण NTAच्या काही कारणास्तव त्यांनी गडबडीमध्ये 4 जून 2024लाच त्यांचा रिझल्ट जाहीर केला आणि रिझल्ट जाहीर केल्यापासून ते आजपर्यंत काही मनावर त्या चिमुकल्या जीवावर त्या अभ्यास करणाऱ्या त्या कष्ट करणाऱ्या आईबापाच्या त्या कष्ट करणाऱ्या मुलाच्या जीवावर किंवा त्यांच्या मनामध्ये अशी एक काळी रेष उडून गेला. तो होता 4 जून 2024चा दिवस. तर मित्रांनो, मी दीपक हजारे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय खूप सिरियस आहे. तो म्हणजे चूक कोणाची. आता BMSला गव्हर्नमेंटला किंवा BHMS गव्हर्नमेंटला 500, 450, 550 मार्क पडून पण ॲडमिशन भेटत नाही. गेल्या वर्षी ह्याच मार्कावर गव्हर्नमेंट कॉलेज इझिली भेटत होतं. ह्या वर्षी भेटत नाही आहे. त्याच विषयावर चर्चा करूया. चूक कोणाची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एवढं कॉम्पिटिशन वाढलं कसं त्यासाठी आपण एक डाटा ॲनालिसिस करूया. 2020 ते 2024 नीटच्या एक्झाममध्ये किती कॅन्डिडेट अपेअर झाले आणि किती कॅन्डिडेट क्वालिफाय झाले याचा डाटा आपण बघूया. 2020मध्ये जवळपास 14 लाख विद्यार्थी नीटचे एक्झाम अपेअर करण्यासाठी आलेत आणि त्यातले जवळपास 8 लाख विद्यार्थी क्वालिफाय झालेत. 2021मध्ये जवळपास 15.5 लाख विद्यार्थी अपेअर झालेत आणि जवळपास 9 लाख विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेत. 2022मध्ये जवळपास 17,64,000 विद्यार्थी अपेअर झाले आणि 9,93,000 म्हणजे जवळपास 10 लाख विद्यार्थी क्वालिफाय झाले. तर 2023मध्ये 20,38,596 विद्यार्थी एक्झाम अपेअर झाले आणि 11,45,976 विद्यार्थी क्वालिफाय झाले. तर आपण बघूया आता 2024मध्ये तर 23,33,297 विद्यार्थी हे एक्झामसाठी अपेअर झाले आणि 13,15,853 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले. तर हा होता अपेअर विद्यार्थी आणि क्वालिफाय विद्यार्थी. आपण आता बघूया की एकूण गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत. ऑल इंडियामध्ये MBBSचे 356, BMSचे 53 आणि BHMSचे 11. लक्षात घ्या आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेज बघतोय आणि टोटल जर सीट बघितले BMS, MBBS, BHMS गव्हर्नमेंट सीट्स तर जवळपास 70 ते 80,000 एवढे ऑल इंडियामध्ये सीट्स आहेत. तर ह्या वर्षी जवळपास 13,15,853 विद्यार्थी नीट क्वालिफाय झाले आणि गव्हर्नमेंट सीट फक्त 70 ते 80,000 होते. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं. प्लस नीटचे कॅन्डिडेट गेल्या वेळेस 2023मध्ये जवळपास 20 लाख होते तर ह्यावेळेस जवळपास 24 लाख होते. त्यामुळे 4 लाख विद्यार्थी वाढले. प्लस क्वालिफाईंग क्रायटेरिया वाढला. प्लस
आता आपण बघूया 600 अबाव मार्क घेणारे विद्यार्थी 2023मध्ये किती होते, 2024मध्ये किती होते. तर 2023मध्ये 29,351 विद्यार्थी होते. 2024मध्ये तेच 600च्या अबाव असणारे विद्यार्थी 80,177 विद्यार्थी होते. म्हणजे जवळपास 3.49% एवढा रेट होता. म्हणजे जवळपास 2% विद्यार्थी हे वाढले. 600 अबाव घेणारे विद्यार्थी वाढले. कट ऑफ वाढण्याच्या मागचं कारण होतं की सीट्स तेवढंच राहिले, प्लस 4 ते 5 लाख विद्यार्थी वाढले, क्वालिफाईंग होण्याची संख्या वाढली, प्लस जास्त मार्क घेणारे विद्यार्थी म्हणजे 600+, 500+ घेणारे विद्यार्थी जवळपास डबल ते ट्रिपल झाले. त्यामुळं क्वालिफाईंग मार्क वाढले, कॉम्पिटिशन वाढलं आणि रँक तुमची अगदी खाली गेली. आणि रँक खूप वाढल्यामुळे तुम्हाला 500 किंवा 550 मार्क भेटले तर गव्हर्नमेंट कॉलेज भेटणं ज्यावेळेस 2023मध्ये इझी होतं, आता खूप कठीण झालं आहे. तर मित्रांनो, हा होता कॉम्पिटिशनचा विषय, हा होता एक्झामचा विषय. आणि आता आपण विचार करूया स्टुडंटच्या बाबतीत काय होते. तर ह्या ज्या कोचिंग क्लासेस आहेत, आपण आता विषय घेऊया कोचिंग क्लासेसचा. जे कोचिंग क्लासेस मार्केटमध्ये शिक्षणाला एक व्यवसाय म्हणून बघतात. जे मोठे मोठे बिझनेसमॅन कोचिंग क्लासेसमध्ये एक व्यवसाय म्हणून बघतात, त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांचा पाहिजे तेवढा रेव्हेन्यू हा एज्युकेशनमधनं काढून घेतात. त्यामुळे शिक्षण एक धंदा बनला आहे, शिक्षणाला एक व्यवसायाचं स्वरूप दिलं आहे. आणि जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत मार्केटमध्ये ते फक्त शिक्षणाचा धंदा करत आहेत. तुम्ही म्हणा कसं करत आहेत, तर तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक कोचिंग क्लासेसमध्ये टॉपर येतात. ते कसे येतात? कारण टॉपरचे स्वतः अभ्यास करतात. कोचिंग क्लासेस का त्यामध्ये एवढा काही इन्व्हॉल्व नसते. तर कोचिंग क्लासेसचा जास्त इन्व्हॉल्वमेंट असते तर सगळेच टॉपर आले असते. इथं लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे, जो स्वतः अभ्यास करतो, स्वतः स्वतःवर लक्ष देतो, तोच टॉपर येतो. कोचिंग क्लासेसचा रोल असतो पण जास्त काय नसतो. पण कोचिंग क्लासेस त्याला एवढं वाढून चढून एवढं सेलिब्रेशन करतात की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये येतो की आपलं पण सेलिब्रेशन झालं पाहिजे. म्हणून प्रत्येक विद्यार्थी त्या कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी धडपडतो. कारण प्रत्येकाला वाटतंय की आपलं पण असं सेलिब्रेशन झालं पाहिजे, आपण पण डॉक्टर बनलं तर समाजामध्ये इज्जत आहे. म्हणून सगळा जो लोंढा आहे, सगळा जो कल आहे तो डॉक्टर बनण्याकडे जातो. आणि कुठे ना कुठं पॅरेंट्सच्या मनामध्ये पण असा विषय बनतो की तुम्ही जर डॉक्टर झाला तरच सक्सेस आहे, तुम्ही जर नीट क्वालिफाय केला तरच सक्सेस आहे. म्हणून सगळे पॅरेंट्स आपल्या विद्यार्थ्यावर, आपल्या मुलावर जास्त प्रेशर टाकतात की तू डॉक्टर कर, तू इंजिनियरच बन, तुला हेच करावं लागेल, समाजामध्ये तरच इज्जत भेटेल. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढत आहे दिवसेंदिवस. आणि याचा फायदा फक्त कोचिंग क्लासेसला होणार आहे. आणि जर सक्सेस रेट बघितला आपण तर फक्त 1% सक्सेस रेट आहे. आणि त्या 1% सक्सेस रेटवर हे 99% मुलांचे भविष्य वाया घालवत आहेत जे कोचिंग क्लासेस आहेत. कारण त्यांना माहीत आहे की सीट्स अगदी कमी आहेत, तरी पण ते जवळपास प्रत्येक कोचिंग क्लासेसमध्ये 5,000 6,000 एवढे विद्यार्थी शिकत आहेत. आणि त्यातले 1% म्हणजे जवळपास 10 ते 5 विद्यार्थी हे चांगल्या मार्काने क्वालिफाय होतात, रँक येते आणि त्यांच्या जीवावर ते आणखीन एकदा पुढच्या वर्षीचे ॲडमिशन होतात. त्यामुळे मी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्याला विनंती करतो की अशा मोहाला तुम्ही बळी पडू नका, कोचिंग क्लासेसच्या मोहाला बळी पडू नका. आणि तुम्हाला जे वाटतंय त्यामध्ये करिअर करा. असं नाही की तुम्ही डॉक्टर बनलं पाहिजे. आता असू द्या तुम्हाला थोडं वाईट वाटत असेल, 550 पडले तरी नाही भेटलं गव्हर्नमेंट BMS BHMS, कुणाला भेटलं पण असेल जे कॅटेगरीमध्ये येतात. पण मी विषय घेतो ओपनवाल्यांचा. तर तुम्ही आता काय करा, जे आपल्याला भेटेल, जे आपल्याला करू वाटतं ते करा. असं नाही की डॉक्टर बनणं सक्सेसफुल होतो. आणि हा होता विषय की कॉम्पिटिशन कसं वाढलं, एवढा कट ऑफ कसा वाढला. तर प्रमुख बाब ते आहेत की नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढले, नंबर ऑफ 600 मार्कापेक्षा जास्त घेणारे विद्यार्थी वाढले, प्लस रँकिंग वाढली. त्यामुळे तुम्हाला 500 550 पडून पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही आहे. तर आशा करतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीफार माहिती भेटली असेल. आणि पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर बनणं हेच तुमचं सक्सेस नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून थोडं माझं मोटिवेशन वाढवा. तुम्ही दिलेल्या सपोर्ट आणि प्रेमाबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू.